नमो बुद्धाय. जय भीम. बिहार येथे नालंदा युनिव्हर्सिटी जवळजवळ 57 एकरमध्ये वसलेली आहे. उत्खननामध्ये केवळ 20% भाग आपल्यासमोर आलेला आहे. आणि विशेषतः नालंदा युनिव्हर्सिटीचं महत्त्व असं की जगातील सगळ्यात मोठी आणि नंबर 1 युनिव्हर्सिटी म्हणून तिची गणना केली जाते. या युनिव्हर्सिटीमध्ये अनेक देशातून विविध भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात आणि त्या विद्यार्थ्यांचा विनामूल्य तेथे निवासी विद्यार्थी म्हणून ते आपलं ज्ञान मार्जन करत असत. या ठिकाणी जवळजवळ 9 मजले लायब्ररी होती आणि या लायब्ररीमध्ये जवळजवळ 90 लाख पुस्तकं होती. परंतु खिलजी याने या लायब्ररीचा या नालंदा युनिव्हर्सिटीचा पूर्ण ऱ्हास केला आणि ती पुस्तकं जाळून टाकली. ती पुस्तकं जवळजवळ 3 ते 4 महिने सतत जळत होती. अशा या नालंदा युनिव्हर्सिटीची माहिती आपण आज प्राध्यापक दिवा बागुल देत आहेत आणि ही धम्मसहल सांची टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्यामार्फत आयोजित केली होती. तर चला मित्रांनो, नालंदा युनिव्हर्सिटीचा खरा इतिहास आपण प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक दिवा बागुल यांच्या तोडून ऐकूया. पण मित्रांनो, आपण या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नये ही माझी नम्र विनंती. धन्यवाद. जय भीम. सारीपुत्त होता, तो सारीपुत्ताचा जन्म या ठिकाणचा आहे. सारीपुत्तांचा जन्म या ठिकाणचा आहे. इथून 450 किलोमीटर अंतरावर वैशाली आहे. हां, आणि वैशाली भगवान बुद्धानं कुटागार विहारामध्ये पहिलं प्रवचन झाल्याच्या नंतर भगवान बुद्धाने डिक्लेअर केलं आनंदाला की हे आनंदा आजपासून 1-2 महिन्यांनी मी जाणार आहे. ही गोष्ट सारीपुत्ताला सहन झाली नाही. त्यानं भगवान बुद्धाला नंतर विनंती केली की हे तथागता, ज्या पद्धतीनं मी तुमच्याबरोबर आयुष्य काढले, ज्या पद्धतीनं तुमच्याकडनं ज्ञान मिळवले आणि ज्या पद्धतीनं तुम्ही माझ्यावरती माया केलीत, तुमच्या पाश्चात मला हे सहन होणार नाही. थोडं जोरात बोला सर. तर सारीपुत्तानं भगवान बुद्धाला विनंती केली की हे तथागता, मला तुम्ही गेल्याच्या नंतर मला ते निश्चितपणे सहन होणार नाही. त्यामुळे मला तुम्ही मरणाची परवानगी तुमच्या अगोदर द्या. काय करा म्हणले? मरणाची परवानगी तुमच्या अगोदर द्या. भगवान बुद्धांनी ती परवानगी 12 ते 15 दिवसानंतर त्यांना दिलेली की वो ठीक आहे, काय हरकत नाही. आणि म्हणून सारीपुत्त हा इथेच जन्मलेला आहे आणि याच ठिकाणी मग तो त्यानं स्वतः मरण पत्करलेला आहे. काय स्वतः मरण पत्करणे फार सोपी गोष्ट आहे बरं. म्हणजे बसल्या जागेवर तुम्हाला जर मरण पाहिजे असेल तर ते सहजपणे होऊ शकतं. पण तेवढी तुमची आणि माझी लायकी नाही. कारण तुम्ही आणि मी पापी आहोत. आम्ही प्रपंचातले आहोत म्हणजे आपण पापी आहोत. आपल्याला लेकरं आहेत, मुले बाळे, कांदा उलतणं, थेन गॅसन पिटण, हे आपला प्रपंच आहे. पण सारीपुत्तांनी भगवान बुद्धाला सांगितलं की मला सहन होणार नाही, मला परवानगी द्या. म्हणून सारीपुत्त इथे आलेला आहे आणि इथून त्यांनी काय केलेलं आहे की स्वतःचं, जैनांमध्ये प्रायोपवेशनानं मरतात, परंतु बौद्धांमध्ये प्रायोपवेशनानं मरत नाहीत. प्रायोपवेशन म्हणजे माहिती आहे का? नाही माहिती. जैनांमध्ये प्रायोपवेशन म्हणजे आज खाल्लं, आता मरण येण्यापर्यंत मी खाणार नाही, मग त्याला प्रायोपवेशन म्हणतात. आणि प्रायोपवेशन हे जैनांमध्ये आहे, आपल्यात नाही. कारण भगवान बुद्धाने त्याला सक्त विरोध केलेला आहे. कारण की शरीराला हालहाल करून मारणं, ज्या निसर्गाने हे सुंदर शरीर दिले, आईच्या उदरातून आल्याच्यानंतर तुम्हाला अंगा खांद्यावर खेळवले, तुम्हाला दूध पाजले, तुम्हाला सगळ्या लाड केले, ते शरीर तुमचं उचलून घेतले आणि त्या शरीराला तुम्ही अशा पद्धतीनं मारत आहात, हा सगळ्यात मोठा हत्येचा प्रकार आहे. म्हणून भगवान बुद्धांनी तिकडं नाकार दिलेला आहे. परंतु तुमचं मरण तुम्हाला बसल्या जागीसुद्धा येऊ शकतं. त्यासाठी साधारण 27 ते 28 मिनटं लागतात. पण
त्याच्या अगोदर तुम्ही त्या लेवलला पोहोचले पाहिजे, तर तुम्हाला ते 100% मरण येतं. मध्यंतरी थायलंडच्या भिक्खूचा व्हिडिओ आला होता, आठवतं का तुम्हाला? थायलंडच्या भिक्खूचा एक व्हिडिओ आला होता. त्यांनी सगळ्यांना नमस्कार केला, काय नमस्कार असेल ते असं काय असेल ते, आणि छानपैकी पद्मासनात बसले. पद्मासनात बसल्याच्या नंतर डोळे मिटल्याच्या नंतर एका अवस्थेमध्ये गेले, ध्यानाच्या पलीकडे गेले, आणि त्याच्यानंतर सहजपणे त्यांनी अंग टाकल्याच्या नंतर 3-4 मिनिटाला ते टाकाव गेले. म्हणजे सगळं 27 मिनिटात हा सगळा खेळ त्यांचा संपला. तसं भगवान बुद्धाचे जे अर्हत, मी तुम्हाला अर्हत सांगितले की अगोदर श्रामणेर असतो, नाही का? श्रामणेर असल्याच्या नंतर बंती असतो, बंतीनंतर थेरो असतो, थेरोनंतर महाथेरो, आणि महाथेरोनंतर अर्हत. आजला महाथेरो कोणीच नाही अख्ख्या भारतात, जगात. काय म्हटलं मी? महाथेरो कोणीच नाही, कुठल्याच देशात महाथेरो नाही. अर्हतीची बातच सोडा. पण आता बरेचसे बनते स्वतःच्या नावापुढं महाथेरो असं लावतात. ते लावू देत बिचारांना, चांगली गोष्ट आहे. काय ती तशी नाही. उद्या मी पण म्हणतो मी डॉक्टर आहे असं म्हणू शकतो. आता हे डॉक्टर बरोबर असल्यानंतर मग मला अपमान वाटत ना, की हे डॉक्टर माझ्याबरोबर, मग मी कसं काय, मग मी पण डॉक्टर आहे. पण एक PhD करायला तुमची काय अवस्था असते, आता तुम्हाला जाऊ दे, तो विषय नाही आपला. पण अर्हत पदापर्यंत जाणं म्हणजे तुमचं मरण, तुमची इच्छा, तुमचं जेवढं सुख आहे हे तुमच्या हातात असतं. आणि सारीपुतांनी इथं मरण पत्करलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला हा जो समोरचा जो स्तूप दिसतो, काय, हा सारीपुताचा स्तूप आहे. हा जो समोरचा दिसतो तो, हा उंच ज्याच्यावर बुद्ध दिसतो ना तुम्हाला, ज्याच्यावर बुद्ध दिसतो, हा सारीपुताचा स्तूप आहे. आणि असं म्हणतात काय, पण त्याला दुजोरा मिळालेला नाही. असं म्हणतात भगवान बुद्ध या ठिकाणी तिकडे जाण्यापूर्वी, याला कुशीनगरला जाण्यापूर्वी त्यांनी इथं एकदा येऊन गेलेत. परंतु ही सांगीवांगीची गोष्ट आहे, मला अजून त्याचा पुरावा मिळालेला नाही, कारण मी पुराव्याशिवाय बोलत नाही. पण ज्या काही गोष्टी आहेत त्या खऱ्या आहेत. आले असं म्हणतात, आले असेल तर चांगलीच गोष्ट आहे. काय, परंतु ते सारीपुताचं ते आहे, आपण इथून पाहायला सुरुवात करत आहोत. आणि महत्त्वाची गोष्ट की हा जो तुम्हाला हा सगळा सांगाडा हे दिसतो, हा सगळ्यात मोठं विहार, हे सगळ्यात मोठं विहार. आता ते विहार कसं काय, कसं आपण एका जागेवर बसू, मांडी घालून बसू छानपैकी, फक्त कोणी झोपू नका. सकाळी नालंदाची माहिती तुमच्या काळजात राहू द्यात. जगातलं पहिलं विद्यापीठ, शिक्षणाचा पाया काय आहे हे सगळं डिटेल सांगतो तुम्हाला. आपण उन्हात बसूया छानपैकी, चला. आज दिनांक 10 जानेवारी 2024, आपण बिहारमधल्या नालंदा विद्यापीठात आहोत. नालंदा विद्यापीठामध्ये तुमचं स्वागत. सांची ग्रुप टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या माध्यमातून तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि महत्त्वाच्या गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधतो. थोडी प्रस्तावनेचा भाग मी देतो आणि नंतर मूळ विषयाकडे येतो. जगामध्ये पहिल्यांदा मी जगामध्ये हा शब्द वापरला आहे, आणि विशेषतः पहिल्यांदा हा शब्द वापरला आहे. त्याच्यामुळं नंतर दुसरं काही असलं ते नंतर, म्हणजे आहे ते पहिल्यांदा. जगामध्ये पहिल्यांदा एज्युकेशन सिस्टीम ज्याला म्हणतो आपण, शिक्षण पद्धती, जगामध्ये पहिल्यांदा शिक्षण पद्धती जर कुठं कार्यान्वित झाली असेल तर ते नालंदा विद्यापीठ. जगामध्ये शिक्षणाच्या शाखा तुम्हाला माहिती आहे, आर्ट्स आहे, कॉमर्स आहे, युनानी आहे, आयुर्वेदिक आहे, ॲलोपॅथिक आहे, इंजिनिअरिंग आहे, होम सायन्स आहे, CA आहे, अकाउंटंट आहे, BTech आहे, कॉम्प्युटर आहे, वगैरे वगैरे. जे आज ज्या प्रकारचं तुम्हाला शिक्षण दिसतंय त्याचा मूळ गाभा जो आहे तो नालंदा आहे. जगात पहिल्यांदा नुसतंच ते नाही तर शिक्षणामध्ये स्पेशलायझेशन असावं
शिक्षणामध्ये स्पेशलायझेशन असावं ही संकल्पना सुद्धा जगामध्ये पहिल्यांदा याच ठिकाणी. जगामध्ये शिक्षणाच्या बाबतीत संशोधन ही प्रक्रिया जी आहे, संशोधन रिसर्च ज्याला आपण म्हणतो, रिसर्च जी पद्धत आहे तीही याच ठिकाणी आहे. हा एक महत्त्वाचा भाग. जगामध्ये पहिल्यांदा शिक्षण आणि त्याचं एक्सटेन्शन, शिक्षण आणि त्याचा प्रसार, जगामध्ये शिक्षण आणि शिक्षणाचा प्रसार असायला हवा हे सुद्धा जगामध्ये पहिल्यांदा याच ठिकाणी झालेलं आहे. जगामध्ये पहिल्यांदा शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये कशा पद्धतीचं नातं असायला पाहिजे याची जी आचारसंहिता तयार झाली तीही याच ठिकाणी. जगामध्ये बाहेरून आलेल्या विद्यार्थ्याला इथं राहण्यासाठी वसतिगृहाची सोय असायला हवी, हॉस्टेल पाहिजे. हे हॉस्टेलची सुरुवातसुद्धा जगातली याच ठिकाणी झाली. जगामध्ये निवासी हॉस्टेल आणि निवासी शाळा, आज जे चालतं ना निवासी शाळा, आदिवासींच्या निवासी शाळेची खरी सुरुवात, त्याची संकल्पना ही नालंदामध्ये आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग. तिसरी गोष्ट, महत्त्वाची गोष्ट, नालंदा या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. खरा पाली शब्द आहे नाल, नाळ किंवा नाल. नाल म्हणजे ब्ल्यू कमल. नाल म्हणजे काय? ब्ल्यू कमळ. कमळ माहिती आहे तुम्हाला? नाल म्हणजे ब्ल्यू कमळ, ब्ल्यू कलरचं कमळ. आणि त्या ब्ल्यू कलरचं कमळ या भागामध्ये खूप होतं, खूप म्हणजे खूपच. त्यामुळे याला नालंदा हे नाव नंतर पडलं गेलं. बिहार राज्यातल्या, आता याला जिल्हा म्हटलं जातं, राजगीर आता हा जिल्हा झालेला आहे. असं हे नालंदा भौगोलिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या हे अत्यंत प्रगत असलेलं. आता आपण याच्या स्थापनेकडे वळूयात. पहिली गोष्ट ही की याची स्थापना निश्चित कोणी केली याच्याबद्दल अजून बरेचसे संदर्भ येत आहेत. परंतु इसवी सन पूर्वी 470चा जर काळ पाहिला, इसवी सन पूर्वी 470चा जर काळ पाहिला तर त्या काळामध्ये कुमार गुप्त नावाचा माणूस होता. त्या कुमार गुप्ताने काही मदत केल्याचा आणि काही भाग सुरू केल्याचा या ठिकाणी संदर्भ मिळतो. कुमार गुप्तानंतर पुढे हर्षवर्धन आहे, राजा हर्षवर्धन, याचाही संदर्भ मिळतो. सम्राट अशोकाचाही संदर्भ मिळतो. असे 2-4 संदर्भ या संदर्भात मिळतात. कारण हे ज्यानं निर्माण केलं त्याच्यानंतर हे टिकवायचं काम जे होतं हे पुढच्या प्रत्येक राजांनी केलेलं आहे. सगळ्यात जास्त काम जर या संदर्भात कोणी केलं असेल तर ते सम्राट हर्षवर्धनानं जास्त काम केलेलं आहे. कुमार गुप्तानं ते मुहूर्तमेढ रोवली असं आपण जरी म्हटलं तरी सगळ्यात मोठं काम जे आहे तर ते हर्षवर्धनाने केलेलं आहे. जनरल माहिती ही आहे की या ठिकाणी मी तुम्हाला जे 2-3 स्पॉट दाखवणार आहे, तुम्ही माझ्या ह्या बाजूला जो पाहता हा त्यावेळेला नंतर निर्माण केलेला सगळ्यात मोठा विहारा ठिकाणी. इतर ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे. इतर ठिकाणी वसतिगृह आहेत. मी तुम्हाला 8 नंबर आणि 10 नंबर 9 नंबर ते वसतिगृह मी तुम्हाला दाखवणार आहे. महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी त्यावेळेला जवळजवळ 212 शाखा होत्या. शाखा म्हणजे त्या प्रकारचं शिक्षण, 212 प्रकारचं शिक्षण होतं. त्या शिक्षणामध्ये अर्थशास्त्रापासून, धर्मशास्त्रापासून, राज्यशास्त्रापासून
समाजशास्त्रापासून इंजिनिअरिंगसुद्धा, अभियंता ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा सगळ्या प्रकारचं शिक्षण दिलं जायचं. महत्त्वाची गोष्ट आपल्याला किमान जो आकडा मिळतो, किमान 10,000 विद्यार्थी, किती विद्यार्थी? 10,000 विद्यार्थी एका टायमाला राहत होते आणि तेवढेच शिक्षक होते. नंतर ही संख्या वाढत गेली विद्यार्थ्यांची, जवळजवळ नंतर 30 ते 35,000 विद्यार्थी या ठिकाणी निर्माण झाले आणि याच ठिकाणी जवळजवळ 27-28 वर्ष पैकी यॉन शॉंग या ठिकाणी शिकलेला आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं. यॉन शॉंग या ठिकाणी शिकलेला आहे, या विद्यापीठात तो आलेला आहे. नुसताच आला नाही तर या ठिकाणी तो प्राध्यापक झाला. यॉन शॉंग प्राध्यापकही झाला. तो जवळजवळ 20 मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे जवळ 16-17 वर्ष त्यांनी प्राध्यापकी म्हणून इथं काम केलेलं आहे. त्याचा आवडीचा विषय त्यावेळेला होता की बुद्ध भ्रमण आणि बुद्ध तत्त्वज्ञान, हा त्याचा त्यावेळेला आवडीचा विषय होता. आता जे वसतिगृह होते त्या वसतिगृहाचा नमुना मी तुम्हाला दाखवील. प्रत्येक त्या वसतिगृहामध्ये म्हणजे चौकोनात टाईप वसतिगृह आहे, म्हणजे असं असं आणि असं, आणि इकडच्या बाजूला त्याचा प्रवेश, आणि दोन्ही बाजूला खोल्या आहेत. 1 2 3 4 5 6 अशा खोल्या आहेत आणि त्या सगळ्यांच्या मध्यभागी पटांगणात, आता जागा मोकळी ना, चौकोनात मध्ये मोकळी जागा आहे, मग त्या पटांगणात प्रत्येक ठिकाणी विहीर असायची. त्या विहिरीवरती सगळ्यांनी आंघोळ करायची. दुसरी गोष्ट, त्यांचे टॉयलेटची जी बाजू आहे ती बाजूला असायची. विहीर जी आहे, आजची जी विहीर आहे त्या विहिरीच्या बिलकुल समोर तिथं त्यांचा मेन भंते बसायचा बऱ्याच वेळेला. आणि जिथे ते ओटा संपूर्ण अंगण आहे त्या अंगणामध्ये साधारण 5.5 ते 6.5 इंच उंच संपूर्ण असा परिसर आहे. काय त्याच्यावरती भोजनाची त्याच्यावर भोजन टेबल टाईप थोडंसं उंच असल्यामुळं खाली मांडी घालून बसायचं आणि टेबलावर जेवायचं. एका रूममध्ये त्यावेळेला फार फार तर 2 विद्यार्थी राहत होते. मी तुम्हाला त्या रूम दाखवतो. एका रूममध्ये फार तर 2 विद्यार्थी, अशी शिक्षणाची पद्धत होती. आता इथे ॲडमिशन कसं होतं, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. ॲडमिशन कसं होतं तर जिथून आपण गेटमधून आतमध्ये आलो त्या गेटवर एक द्वारपाल असायचा. कोण असायचा? एक द्वारपाल, आपल्या आजच्या भाषेत वॉचमन. काय तो द्वारपाल असायचा. कुठलाही विद्यार्थी आला की त्या द्वारपालाला भेटल्याशिवाय त्याला आतमध्ये यायचं नाही. द्वारपाल त्याला 5 प्रश्न विचारायचा. द्वारपालाच्या 5 प्रश्नामध्ये जर त्यांनी उत्तर दिली तरच त्याला प्रवेश मिळायचा, नाही तर प्रवेश मिळायचा नाही. द्वारपाल किती हे असेल बघा तुम्ही, द्वारपाल किती हुशार असेल. पुढचा भाग नंतर सांगणारच आहे. तर द्वारपालानं त्याला हे दिलं, परीक्षा दिली द्वारपालाजवळ त्यांनी, की मग त्याला आतमध्ये प्रवेश यायचा. आतमधले मग आचार्य त्याला त्याची शाखा विचारायची की बा तुला कशामध्ये अभ्यास करायचा आहे. युनानीमध्ये करायचा आहे, ॲलोपॅथीमध्ये करायचं आहे, आजच्या भाषेत कशात करायचं आहे, राज्यशास्त्र घ्यायचे, समाजशास्त्र घ्यायचे, वैदिक शास्त्र घ्यायचे, ग्रंथांचं शास्त्र घ्यायचे, लायब्ररीयन घ्यायचे, धर्मवेत्ता तत्त्वज्ञान म्हणून घ्यायचे, अभियंता घ्यायचे, कुठल्या प्रकारचं तुला शिक्षण घ्यायचं हे त्याला विचारून मग त्या पद्धतीनं ॲडमिशन त्याचं व्हायचं. या ठिकाणी कमीत कमी नाही म्हटलं तरी 120 वसतिगृह होती. किती वसतिगृह होती? 120 वसतिगृह. एका वसतिगृहात किमान 500 विद्यार्थी राहायचे. मग तुम्ही हिशोब काढत बसा आता त्याचा. एवढे विद्यार्थी राहायचे. जवळजवळ या ठिकाणी 10,000 शिक्षक होते. किती शिक्षक? 10,000. तिसरी गोष्ट एक महत्त्वाची जी सहजपणे मला सांगायची, या बाजूला जी आता हे सगळं खंडर दिसतं, या बाजूला लायब्ररी होती, ग्रंथालय. ते ग्रंथालय जवळजवळ
6 मजली ग्रंथालय होतं. किती मजली? 6 मजली ग्रंथालय होते. त्या ठिकाणी कमीत कमी 7.5 ते 8 लाख प्रकारची पुस्तकं त्या ठिकाणी होती. काही पांडुलिपी होती, काही हस्तलिपी होती, काही ताडपत्रावर होती, काही त्यावेळेला ज्या पद्धतीनं हँडमेड पेपर ज्या टायमाला बनवत होते मग काही त्याच्यावरती होती. महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी काही घडलेल्या ज्या 2-3 गोष्टी त्या मला तुम्हाला सांगायच्यात की बख्तियार खिलजी नावाचा सुलतान, जेव्हा त्याचं या आसपास त्याचं बख्तियार खिलजीचं राज्य असायचं, एकदा त्याला कुठला तरी त्रास झाला, आजाराचा कुठला तरी त्रास झाला. आता शक्यतो मुसलमान त्यावेळेचे युनानी प्रकारचे औषधं वापरायचे. युनानी ते आयुर्वेदिक किंवा ॲलोपॅथी किंवा काय बाकीचं त्यांनी काही कधी केलं नाही. ते युनानीवर त्यांचा जास्त जोर असतो. आजही युनानी मेडिकल आहेत, युनानी कॉलेज आहे, ज्याला आपण BMS म्हणतो, बॅचलर ऑफ इलेक्ट्रोपॅथी अँड काय आहे ते. हां, तर तसं असायचं. एकदा त्याचं तो आजार फार बळावला आणि तो काही बराच व्हायला. एका ब्राह्मणानं, त्याच्याकडे काम करणारा ब्राह्मण, आता इथं उघडपणे बोलायला हरकत नाही, त्याच्याकडे काम करणारा जो ब्राह्मण होता, त्याचा सेवक, त्यानं सांगितलं की जहापन्ना, तुम्ही जर नालंदामध्ये जर गेलात तर नालंदामध्ये तिथे जे रिसर्च सेंटर आहे, नालंदाचं जे संशोधन केंद्र आहे, त्या संशोधन केंद्रात जर तुम्ही गेलात तर तुम्हाला 100% आराम पडेल. मग तो इथे आलेला आहे. इथे आल्याच्या नंतर त्यावेळेला मुख्य आचार्याला तो भेटला आणि मुख्य आचार्याला त्याने त्याचं पोट दुखतंय काय असेल ते सांगितलं. त्याच्या पोटातल्या सगळ्या गोष्टी तो बोलला. त्यावेळेला इथल्या आचार्यांनी त्याला तपासलं आणि तपासल्याच्या नंतर त्याला सांगितलं की तुम्हाला काही काळ इथे राहावं लागेल. त्यांनी सांगितलं मी राहतो, पण तुमचं भारतीय औषध मला द्यायचं नाही, मला द्यायचं तर ते युनानी दे. आणि खरं तर मी सांगतो, जर तुम्ही सत्य असाल तर मला युनानी पण देऊ नका, मला नीट करून दाखवा. मग इथल्या आचार्यांनी त्याला चॅलेंज केलं की ठीक आहे, म्हटलं मी तुला दुरुस्त करून देतो, तू फक्त तुझं कुराण वाचायचं. काय म्हटले? आता कुराण वाचल्याने पोटातला आजार जाणार आहे का? आल्सर असं नाही तर कॅन्सर असं त्या टायमाला तो कसा जाणार? मग आपले जे आचार्य होते ते प्रचंड विद्वान होते. बुद्ध कसे असतात माहिती आहे तुम्हाला? बुद्धाकडे क्लुप्त्या भरपूर आहेत. मग त्या आचार्याने काय केलं, त्याला दररोज त्यांच्यासमोर बसून त्याला सांगितलं तू दररोज इथे यायचं, माझ्यासमोर तू कुराण वाचायचं, मी तुला बरं करून दाखवतो. कुठल्याही प्रकारच्या तुला तोंडवट औषध न देता किंवा तुला कुठल्याच प्रकारचं तुला दाखवून मी औषध देत नाही, मग तुला बरा करतो, तू तुझं कुराण आण. मग त्यांनी कुराण आणलं, ते ठेवलं आणि म्हणले बस माझ्या पुढं वाचत. मग ते कुराण वाचताना ते कसं करतात माहिती आहे तुम्हाला? कुराण वाचण्याची पद्धत कशी असते त्यांची? हे असं जास्त करतात माहिती आहे ना? हां, हे जास्त असं ला इल्ला इल्लिल्लाह मुहम्मद या रसूलुल्लाह, हे असं त्यांची वाचण्याची पद्धत असते. म्हणजे पुस्तकाजवळ डोकं न्यायचं, परत आणायचं मांडी घालून. आणि सगळ्यात मदत त्यावेळेला जी पुस्तकं असतात किंवा त्यावेळेला जे लिपीचं ताडपत्रावर असेल किंवा ते काय असेल त्यावेळेचं पेपर, हँडमेड पेपर असेल, आणि ते कंपल्सरी ती लोक असं करतात, पान धरतात आणि असं उलटतात, पान धरून परत उलटायचं. हा साधारण महिन्यानी बरा झाला. त्याला आश्चर्य वाटलं की बरा कसं काय झालो, मी माझंच कुराण मी वाचलं, बरा कसं काय झालो. आचार्यांनी काय शहाणपणा केला होता, त्यांची सवय आहे
आचार्यांनी पेपराच्या त्या पानाच्या डाव्या बाजूला प्रत्येक ठिकाणी डाव्या बाजूला औषध लावलं होतं. काय लावलं होतं? औषध लावलं होतं. त्याच्यामुळं त्याच्या पोटात दररोज औषध जात होतं ना. त्या औषधाचा रस जो होता तो रस रात्री लावायचे, सकाळीपर्यंत वाळायचा. मग सकाळी तो आला गेला की वाचायला सुरुवात ना. आणि तो किती वेळ वाचायचा? 4 तास. म्हणजे 4 तास त्याच्यात गेला ना तो. बरं पानं किती असायचे? भरपूर पानं, 4-5 हजार पानं. एका दिवसात काय ते होणार नाही. म्हणून मग तो त्याने ते पानं असं करून ते वाचलं आणि तो बरा झाला. दुर्दैव हे की ते वाचलं, तो बरा झाला. परंतु त्याच वेळेला त्याचा जो ब्राह्मण मित्र होता, तो ब्राह्मण ज्याने त्याला पाठवतो, त्यांनी विचार केला की जर हे नालंदा इतकं इफेक्टिव्ह आहे, तर भविष्य काळात हे जगाचं ज्ञानपीठ होईल आणि इथून फक्त आणि फक्त बुद्धाचाच विचार बाहेर जाईल. मग काही करा पण नालंदा संपवायला पाहिजे. काही म्हटलं? काही करा पण नालंदा संपवायला पाहिजे. मग बख्तियार खिल्जीशी त्यांनी खलबत केलं आणि खलबत करून पहिल्यांदा या ठिकाणचे जे शिक्षक लोक होते, शिक्षक लोकांना मारून टाकले. दुसरी गोष्ट केली की जे विद्यार्थी होते, विशेषतः जास्त ब्रिलियंट, त्या विद्यार्थ्यांना मारलं. या ठिकाणी जपान, इंडोनेशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मन, थायलंड, तिबेट, चायना, झेकोस्लोवाकिया, तुर्कस्तान, काबूल, कंधार, हे सगळे मुस्लिम कंट्री तर सगळेच होते जवळजवळ. आशिया खंडातले तर होतेच, आफ्रिका खंडातले होते, युरोप खंडातलेही होते, लंडन सारखा देश, इंग्लंड, UK, ज्याला आपण UK म्हणतो, UKतले सगळे देश होते. म्हणजे जवळजवळ या ठिकाणी त्यावेळेला 72 देशातले विद्यार्थी असायचे. किती? 72 देशातले विद्यार्थी असायचे. आनंदाची गोष्ट ही की कुठल्याही विद्यार्थ्याकडून मेस बिल घेत नव्हते किंवा शिक्षणाचे पैसे घेत नव्हते किंवा ॲडमिशन फी घेत नव्हते. म्हणून मी जगातलं पहिल्यांदा शब्द वापरतो त्याला, हे का जगात परत दुसरं झालं नाही. इथे विद्यार्थ्याची तिथे एकदा परीक्षा झाली, द्वारपालाजवळ परीक्षा झाली की तो 1 नंबरचा ओके असं म्हटलं जायचं आणि तो विद्यार्थी म्हणून आतमध्ये प्रवेश करायचा. प्रवेश केल्याच्यानंतर त्याला त्याच्या शाखेत टाकलं जायचं, त्याला कपडे दिले म्हणजे त्याचं चिवर दिलं जायचं, चिवरावर. इथलं शिक्षण जवळजवळ चिवरावरती होतं, हे पहिलं लक्षात घ्या. सगळं चिवरावरती. जवळजवळ 72 ते 78 देशांचे विद्यार्थी या ठिकाणी असल्यामुळं इथे एक ग्लोबल, बुद्धाच्या नावाखाली त्याला एक ग्लोबल स्वरूप आलं आणि वैचारिक शांतता फार मोठी निर्माण झाली. आणि याचाच राग इथल्या ब्राह्मणांना आला आणि ब्राह्मणांनी बख्तियार खिल्जीच्या माध्यमातून या विद्यापीठाची नासधूस सुरुवात केली. या बाजूला जे लायब्ररी होती ती जवळजवळ 6 मजली लायब्ररी होती. किती मजली होती? 6 मजली. आता त्यावेळेला त्यांनी ते गल्डर स्वरूपाचं बांधकाम केलं असेल, ती अख्खी लायब्ररी जाळून टाकली. शिक्षकाला मारल्याच्यानंतर त्यांनी काय केलं? लायब्ररी जाळली. आणि लायब्ररी माझ्या माहितीप्रमाणे आणि माझ्याकडे पुरावे असल्याप्रमाणे जवळजवळ 6 महिने ती लायब्ररी जळत होती. मग पुस्तकं किती असतील? किती पुस्तकं असतील? दुसरी गोष्ट, हर्षवर्धनाच्या काळामध्ये जेव्हा याला चांगलं स्वरूप आलं, जगात गाजायला गेलं, ज्या राजांनी दान केलं
नंतर नंतर विद्यार्थी वाढले, मग दान कमी पडायला लागलं. विद्यार्थी वाढल्यामुळे दान कमी पडायला लागलं. मग वेगवेगळ्या राजांना आव्हान करण्यात आलं की नालंदा विद्यापीठाला काय करा, दान करा. मग कोणी धान्यांनी धान्य स्वरूपाने द्या, कोणी द्रव्याने द्या. मग लोकांचं धान्य यायला लागलं. हर्षवर्धनाने सगळ्यात एक मोठी युक्ती काढली. जे काशी आहे, जिथून तुम्ही आलात, त्या काशीमध्ये त्यानं प्रत्येक वर्षी एक मेळा भरवला. काय भरवला? मेळा भरवला. आणि जगातल्या सगळ्यांना आणि भारतातल्या सगळ्यांना त्यांनी निरोप द्यायचा की नालंदा विद्यापीठाला आपल्याला काय करायचं आहे, मदत करायची. ज्याला मदत करायची त्यांनी काशीला या. मग सगळे लोक काशीला यायचे. मग तो त्या ठिकाणी काशीला आल्याच्यानंतर तो त्या ठिकाणी जवळजवळ 2000 भांडे ठेवायचा. भले खूप मोठमोठाले भांडे. रांजण सगळ्यांना माहिती आहे, रांजणासारखे मोठमोठे भांडे असे ठेवायचा. रांजण म्हणजे एक प्रकारचा कुंभच येतो, भांडच येते, असा हे ठेवायचा. आणि त्याच्यामुळे नालंदा विद्यापीठाला प्रचंड देणगी मिळायची. आजला म्हणजे जसा तो मातीचं भांडं ठेवून लोकांना मेळाव्याने बोलवून या विद्यापीठासाठी जी काही सामुग्री साधन सामुग्री मिळवायची, आजला कालांतराने त्याच ब्राह्मणाच्या वंशजानं त्याच काळामध्ये त्याच्या तिकडच्या लोकांनी काय तो प्रयत्न हाणून पाडला काही दिवसानंतर. आणि त्यांनी तिथे म्हणजे या पद्धतीचा मेळा भरवण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी त्यांनी कुंभमेळा सुरू केला. आजला तो तुम्ही कुंभमेळा ऐकता ना, तो आपला आहे, पण तो आपल्याकडून हिसकून घेऊन तो नालायकपणानं वापरलेला आहे. हे टेप होते म्हणून बिनधास्त सांगतोय. काय कुंभमेळा ही जी संकल्पना आहे ही नालंदा विद्यापीठासाठी एकत्र जमा करण्यासाठीचं प्रयोजन, जे रांजणासारख्या कुंभामध्ये ते धन जमा करायचं आणि ते धन कुठं वापरायचं? इथे. जेव्हा नालंदा विद्यापीठ जाळलं गेलं, नालंदा विद्यापीठ संपवलं, तेव्हा मग त्यांनी तिथं सुरू केलं काशीला. मेन कुंभमेळा कुठं असतो? तिथं सुरू केला. आणि आजही तिथे कुंभमेळ्याच्या निमित्तानं करोडो नाही अब्जावधी रुपये मिळतात. मग त्यांनी काय सुरू केलं? अजून दुसरीकडे सुरू केलं. असं करत करत आज मितीला कुंभमेळा जवळजवळ 4 ठिकाणी होतो. किती ठिकाणी होतो? 4 ठिकाणी होतो. आणि त्यासाठी त्यांनी जसे आपले आचार्य होते, स्पेशलायझेशनचे आचार्य जे होते काय, त्या आचार्याच्या धर्तीवर त्यांनी मग त्यावेळेला शंकराचार्यांची निर्मिती केली. हे लक्षात घ्या, शंकराचार्याची निर्मिती की हा एवढा वेस्टर्न झोन याच्या हातात, ईस्टर्न झोन त्याच्या हातात, मध्य झोन त्याच्या हातात, वेस्टचा ह्याच्या हातात, नॉर्थचा त्याच्या, असं ते केलं. आणि 4 त्यावेळेला त्यांनी शंकराचार्य निर्माण केले. नालंदा विद्यापीठ संपवण्यासाठी अशा पद्धतीचं केलं. सगळ्यात महत्त्वाचा जो मेळावा होतो तो नाशिकला होतो. कुठे होतो? नाशिकला. आता नाशिकला बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही कुंभमेळ्याच्या ठिकाणी गेलात की नाही कधी मला माहीत नाही. आपण जातच नाही. आपला काय जाण्याचा काही प्रश्न येत नाही. परंतु अभ्यासाच्या निमित्तानं मी ह्या सगळ्यांना भेटी दिल्या. मी सगळीकडे गेलो बरं, हे लक्षात घ्या. मी सगळीकडे गेलोय कारण बाबासाहेब नावाच्या माझ्या बापानं मला सांगितलंय. बाबासाहेब नावाच्या माझ्या बापानं मला सांगितलंय की तुझा जो धम्म आहे याच्यातला एकही शब्द खोटा नाही. आणि आजही चालेल. मी जे लाखाची पैज लावतो ते कशामुळे लावतो मी? की देशातल्या कुठल्याही हिंदूंनी येऊन आपल्यावर, शंकराचार्य येऊ, कोणी येऊ, आपल्याबरोबर चर्चा करावी, नाही करायचे, करूच शकत नाही ते काय. त्या आजही त्या ठिकाणी एका कुंभमेळ्यातून अब्जावधी रुपये मिळतात काय. जर तुम्ही त्या कुंभमेळ्याला जर कधी गेला असेल तर एक ठिकच असतं, हे पहिलं लक्षात ठेवा. पांथो
मला म्हणजे डायरेक्ट नाही सांगितलं, बाबासाहेबांनी मला हे सांगितलं की तुझा धम्म अत्यंत खरा आहे, तुझा धम्म अत्यंत खरा आहे, पण तो खरा आहे की नाही, आहे की नाही याच्यासाठी तुला काय वाचावं लागेल, दुसऱ्याचा धम्म वाचावं लागेल, दुसऱ्याचा धर्म वाचावा लागेल. म्हणून मी इतर धर्माचा जास्त अभ्यास केला आपल्या धर्मापेक्षा. आणि नंतर आता आपल्या धर्माकडे जेव्हा वळालो 20, 25, 30 वर्षानंतर, तेव्हा मला आता कळायला लागलं की आपला धर्म हा शेवटी खरा आहे. असो, त्याच्यानंतर या नालंदा विद्यापीठामध्ये महत्त्वाची गोष्ट, जवळजवळ तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 120 विहार या ठिकाणी आहेत. सगळ्यात मोठं महाविहार या ठिकाणी इथं आहे. विद्यार्थ्यांची खोली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज आपण पाण्याची सिस्टीम पाहतो, पाण्याची सिस्टीम पाहतो. नालंदा विद्यापीठामध्ये पाण्याची एक सिस्टीम होती की त्या बाजूला जेवढं पाणी पावसाचं पडेल, पाणी आडवा पाणी जिरवा, ही बुद्धाची संकल्पना आहे. बरं नीट लक्षात घ्या, ही कोणाची, बुद्धाची सुरुवात आहे, पाणी आडवा आणि पाणी जिरवा. तर ते पाणी इथून जवळजवळ 50 ते 60 किलोमीटर अंतरावर ते पाणी, तेवढ्या भागातलं पाणी एकत्र यायचं. ते आलं की नालंदा विद्यापीठाच्या एका बाजूला ते पाणी सगळं जमा होईल अशी व्यवस्था असायची. ते पाणी जिथं जमा झालं तर त्याला बांध घातला जायचा. त्याच्यानंतर ते पाणी एका चौकोनी भांड्यामध्ये, भांडं नाही अर्थात ते मातीचंच, चौकोनी स्क्वेअर असायचा, चौकोन असायचा, त्या स्क्वेअरमध्ये सोडलं जायचं. तिथे सगळी वाळू असायची. त्याच्यात काय असायची, सगळी वाळू. एकदा त्या पाणी वाळूत गेलं, भरलं की त्याच्यानंतर मग पाणी फिल्टर होऊन कुठे यायचं, दुसरीकडे यायचं. मग तिथे सगळे खडे असायचे, सगळे खडे, नर्मदेतले गुळगुळीत गुळगुळीत दगड असतात ना, बारीक बारीक, तसे असायचे. हा, ते झालं की नंतर ते पाणी खाली एका ठिकाणी सगळा कोळसा असायचा, प्युअर कोळसा. आता प्युअर कोळसा मिळत नाही काय, पण ते प्युअर कोळसा असायचा. मग ते पाणी कोळशात जायचं आणि कोळशानंतर ते पाणी मग शेवटच्या 5व्या क्रमांकाच्या खड्ड्यात जायचं आणि मग ते पाणी प्यायला योग्य असायचं. म्हणजे त्या काळात पाण्याची व्यवस्था कशा पद्धतीने होती बघा. म्हणजे अगोदर वाळू, नंतर खडे, नंतर कोळसा आणि नंतर ते पाणी प्यायला. कोळसा हा सगळ्यात फिल्ट्रेशनचं चांगलं माध्यम आहे, माहिती असेल तुम्हाला. कोळसा हे सगळ्यात मोठं फिल्ट्रेशन आहे. आपण जे वापरतो ना ॲक्वागार्ड वगैरे, त्याच्यात काय असते दुसरं, कार्बनच येतो, हेच काय चारकोन त्याला म्हणतात. अशा पद्धतीची पाण्याची व्यवस्था आहे. म्हणजे इथल्या काही लोकांना ते पाहवलं नाही, कारण मी जवळजवळ 10-12 वर्ष ते जवळ जाऊन दाखवायचो, हा खड्डा असा, हा खड्डा असा, असं दाखवायचो. आता त्यांनी नेमकं त्या ठिकाणी मुद्दाम बॅरिगेट तयार केलेलं आहे. अशा पद्धतीने त्यांनी तयार केलेलं आहे. आता नीट उद्ध्वस्त केलेलं आहे. अशा पद्धतीचा, म्हणजे मी तोंडी तर सांगितलंच होता, पण काहीतरी ऑथेंटिक असावं काय, म्हणून मुद्दाम हे आणलं होतं. आता तुम्ही माझ्याबरोबर चला, मी तुम्हाला 3च गोष्टी दाखवणार आहे. फार काय हिंडण्यात अर्थ नाही. हे हिंडायचं म्हटलं तर कमी कमी 4.5 ते 5 तास लागतील.